पिठलं तर तुम्ही फार वेळा बनवलं असेल आणि खाल्लाही असेल, पण एकदा या पद्धतीने म्हणजे माझ्या पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला इतकं आवडेल आणि घरातल्या प्रत्येक मेंबरला फार आवडेल. चवीला म्हणाल तर एक नंबर आहे आणि बनवायला अगदी सोपा आहे. तर 5 मिनिटात हा गरमागरम पिठला बनवून तयार होतो. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे रेसिपी तुम्हाला परफेक्ट समजेल. सगळ्यात आधी कढईमध्ये मोठा 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. मोहरी जिरे व्यवस्थित तडतडून घ्यायची. कच्ची राहिली तर खाताना ते कडवट लागतात. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून टाकायच्या आहेत. चिरल्यामुळे खाताना जो फ्लेवर येतो तो छान लागतो, किंवा तुम्ही ठेचून देखील टाकू शकता. थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची. आता इथं मी हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहेत. 6 ते 7 हिरव्या मिरच्या इथं मी वापरलेल्या आहेत. तुम्ही कमी तिखट खात असाल किंवा जास्त तिखट खात असाल त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून टाकून घ्यायचे आहेत. कांदा इथं मी थोडासा जास्त वापरलेला आहे. आमच्या घरामध्ये कांदा थोडासा जास्त लागतो, तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता. आता मध्यम गॅसवरती गुलाबी रंगावर कांदा परतवून घ्यायचा आहे. छान असा कांदा परतला की यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मेथी. तर मेथी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर जवळजवळ इथं मी 1.5 वाटी मेथी टाकून घेतलेली आहे. त्याचसोबत 1.5 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती मेथीला छान असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही कधीच पिठलं बनवलं नसेल, खास करून मेथीचं पिठलं बनवलं नसेल तर या पद्धतीने नक्की बनवून पहा, फार आवडेल. आता छान मेथी मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटे लागतात फक्त शिजण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही मला हा व्हिडिओ कुठून पाहता कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचलेला आहे तो. आता इथे बघू शकता 2 मिनिटात मेथी अगदी छान इथं शिजलेली आहे. त्यानंतर यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामधलं अर्धी वाटी टाकून घेणार आहे आणि बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे. त्याचसोबत अर्धा चमचा हळद देखील टाकून घेतलेली आहे. जास्त वेळ बेसन भाजायचं नाही. बेसन जर तुम्ही जास्त भाजला तर ते खाताना कडवट लागतो किंवा ओव्हर कुक झालं तर एकदम कडवट फ्लेवर येतो. त्यामुळे फक्त मिनिटभरासाठी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ. तर बघू शकता छान इथं बेसन पीठ भाजलेलं आहे. आता इथं आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे, ते म्हणजे गरम पाणी. गरम पाणी अगदी थोडं टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला अर्धा ग्लास टाकून घ्यायचा आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या वगैरे पडत नाही. तुम्ही जर नॉर्मली सुद्धा बेसन बनवत असाल किंवा पिठलं बनवत असाल ना, त्यावेळेस ही ट्रिक नक्की वापरून पहा. आधी बेसन पीठ भाजून घ्यायचं तेलात आणि त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून परतवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एक सुद्धा गुठळी राहत नाही. आणि त्यानंतर जितकं आपल्याला पातळ बनवायचं आहे पिठलं त्यानुसार गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता सुरुवातीला मी थोडंच गरम पाणी टाकलं आणि त्यानंतर आता जेवढं मला पातळ बनवायचं आहे त्यानुसार मी पुन्हा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे यामध्ये एक सुद्धा गुठळी राहत नाही आणि चवीला सुद्धा छान लागतो, कच्चा लागत नाही बेसन. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि त्याचसोबत इथं मी शेंगदाणे तळून त्यांचा जाडसर कूट केलेला आहे, भाजून घेतलेलं नाही. तळून घेतल्यामुळे याचा फ्लेवर छान येतो शेंगदाण्याचा. बघू शकता जाडसर असं कूट केलेलं आहे. आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर या स्टेजवरती मीठ कमी लागत असेल तर तुम्ही अजून थोडंसं मीठ तिथं टाकू शकता. आता फक्त 2 मिनिटे आपल्याला हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे इथं आपलं गरमागरम मेथीचं पिठलं बनून तयार होतं. तर बघू शकता 2 मिनिटानंतर मस्त असं झणझणीत मेथीचं पिठलं बनून तयार झालेलं आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता, एक नंबर लागतं. तर तुम्ही अजून ही रेसिपी ट्राय केला नसेल तर मेथीचा सीझन आहे तोपर्यंत ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर पिठलं या पद्धतीने बनवलं नसेल किंवा गुठळ्या होत असेल तर ही ट्रिक वापरून नक्कीच बनवून पहा.